नमस्कार. रॉयल कारभारी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. रागिणी सतीशचे भाग 21 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 22. सतीशने आता गाडीतली लाईट बंद केली आणि रागिणी खूप घाबरली. सतीश काय करेल याचा नेम नाही. रूपा पण मागे झोपली होती. तिला तर कशाचीच खबर नव्हती. सतीश म्हणाला, काय मग रागिणी? मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे. रागिणी म्हणाली, मग काय करायचं? रोमॅन्टिक वातावरण आहे तर अगं थोडीशी प्रेमाची मोहर उठवू दे की तुझ्या गालावर. रागिणी म्हणाली, शांत बसा. रूपा मागे झोपली आहे. जर तिला जाग आली ना तर माझी मलाच लाज वाटेल. सतीश रागिणीला म्हणाला, एवढं काही नाही होणार. जास्त उचनीच आपल्यामध्ये आणि मला करायची पण नाही. आपल्या दोघांच्या आयुष्यातला तो दिवस वेगळाच असणार आहे, अगदी खास, अविस्मरणीय. सतीशने आता रागिणीचा हात हातात घेतला आणि गिअर शिफ्टिंगवर ठेवला. रागिणी आता लाजली आणि तिचा हात ओढत होती. सतीश रागिणीला रागवला आणि रागिणीला म्हणाला, शांत बसा. जास्त झटापट करू नकोस, नाहीतर गाडी साईडला घेईल आणि डायरेक्ट लिप लॉक किस करेल तुला. रागिणी सतीशला म्हणाली, सर हे जरा जास्तच होतंय काय? सतीश म्हणाला, काय अति होत नाही आणि माझा हक्क आहे तुझ्यावर. अजून ऑफिशियली बायको नाही झालीस माझी तू, पण मला माहिती आहे मी तुला माझी बायकोच मानतो. बघ बघ माझा फोन उघड आणि त्यात मी तुझा नंबर काय सेव्ह केलाय बघ. बघ बरं, घे बघ. पाहिजे तर पासवर्ड पण सांगू का तुला माझ्या फोनचा? रागिणी सतीशला म्हणाली, मला माहिती आहे तुमच्या फोनचा पासवर्ड. सतीशने आता रागिणीकडे आश्चर्याने पाहिलं आणि सतीश म्हणाला, असं कसं काय? त्या दिवशी मोना आली होती ना, तेव्हा तुम्ही तुमचा फोन उघडला पटकन, तेव्हा मी पाहिला. सतीश म्हणाला, हो का? त्या बाबतीत किती हुशार आहेस ग. रागिणी म्हणाली, आज हुशार असावं लागतं. रागिणीने आता सतीशचा फोन उघडला आणि खरंच त्याच्यात बायको म्हणून रागिणीचा नंबर सतीशने सेव्ह केला होता. सतीश आता रागिणीला म्हणाला, बघू तुझा फोन उघड, माझा नंबर कुठल्या नावाने सेव्ह केला आहेस तू, बघू मला. रागिणीने आता थोडीशी जीभ चावली आणि सतीशला म्हणाली, जाऊ देत ना. नाही, कुठल्या नावाने सेव्ह केला आहे मला बघू देत. रागिणी म्हणाली, नको ना सर, कशाला? म्हणतच म्हणाली, मी ह्यांच्या नावापुढे सरडा असं लिहिलं आहे, कारण की मोना आली होती तेव्हा खूप राग आला होता मला यांचा. अजिबात माझी बाजू घेत नव्हतात, म्हणूनच मी यांचा नंबर सरडा म्हणून सेव्ह केलाय. रंग बदलणारा सरडा. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी दाखव ना. कसला एवढा विचार करत आहेस? विचार करण्यासारखं काही आहे का? म्हणजे काही वेगळं नाव ठेवलं आहेस का काय माझं? रागिणी म्हणाली, हो तसंच काहीच आहे. सतीश म्हणाला, म्हणजे तसंच काहीच आहे म्हणजे नक्की काय? मला दाखव बरं. काय नावाने सेव्ह केला आहेस तू? रागिणी आता रागिणीने आता घाबरत घाबरतच फोन उघडला आणि डोळे घट्ट मिटले. सतीशला तिचा फोन दाखवला आणि अरे बापरे. सतीश आता एकदम शांत झाला. रागिणी खूप घाबरली होती मनातल्या मनात आणि तिने डोळे उघडले की हे अजून काय कसे काय बोलले नाहीत म्हणून. सतीश आता समोर बघून रागातच गाडी चालवत होता आणि रागिणीकडनं त्याने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. रागिणी सतीशला म्हणाली, सॉरी ना सर, अहो त्या दिवशी मोना आली होती ना, मग मला तुमचा खूप राग आला होता. आधी माझ्याशी किती प्रेमाने वागत होतात आणि नंतर ती आली तशी कसे वागायला लागलात माझ्या बरोबर, म्हणून मी तसं केलं. माझा राग बाहेर पडण्याची गरज होती, नाहीतर मी आतल्या आत घुसमटत राहिले असते. मान जाऊ नाबी. आत्तापासूनच तुमचा नंबर मी काय म्हणून सेव्ह करणार आहे माहित आहे का तुम्हाला? सतीश म्हणाला, सरडा. सरडा झाला. आता काय अस्वल म्हणून सेव्ह करणार आहेस का? काय एखादा पानगेंडा म्हणून? रागिणीला आता हसायला तर खूप येत होतं, पण तिने तिचं हसू आवरलं आणि सतीशला म्हणाले, आहो असं काय करताय?
तुम्ही तर माझ्यासाठी माझ्या हृदयाचे किंग आहात आणि मी तुमच्या हृदयाची क्वीन, हो का नाही? सतीश म्हणला, हो आहेच, पण माझं नाव असं सेव्ह करतात का? आणि सेव्ह केलं तर केलं, तेव्हा मी असं वागत होतो, पण आता आता किती छान वागतोय तुझ्यासोबत, तरी माझं नाव बदललं नाहीस ना? रागिणी म्हणाली, सॉरी बाबा, चुकलं माझं. आत्ताच्या आत्ता मी तुमचं नाव बदलते. काय ठेवणार आहे माहिती आहे का तुम्हाला तुमचं नाव मी? सतीश म्हणाला, तुला काय ठेवायचंय ते ठेव. माझ्या भावना दुखवायची तुला सवय झाली आहे आता, रागिणी म्हणाली. मग काय करू मी, म्हणजे तुमचा रुसवा जाईल? हा, आत्ताच्या आत्ता ते नाव बदलून टाकते. मग रागिणीने लगेच ते नाव बदललं आणि सतीशचं नाव आहो म्हणून तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं आणि लगेच सतीशला दाखवलं. सतीशला म्हणाली, हे बघा, तुमचं नाव मी काय म्हणून सेव्ह केलं आहे आत्ता, आणि आता तसंच राहील पुढे. आता हसा ना, बोला ना नीट माझ्यासोबत. माझ्यासोबत नीट बोलला नाहीत ना तुम्ही तर मला करमतच नाही अजिबात. सगळे रुसले तरी काही हरकत नाही, पण तुम्ही नाही रुसायचं माझ्यावर. तुम्हाला तो हक्क नाही. रुसलं तरी मला कधीच सोडून नाही जायचं, समजलं? सतीशने आता रागिणीकडे पाहिलं आणि मुद्दामून रागिणी जिथे बसली होती तिथली काच सतीशने खाली सुटला होता आणि रागिणीचे केस आता सगळे वाऱ्यावरती उडत होते. रागिणी सारखी ते केस एका हाताने मागं घ्यायची, परत तेच व्हायचं आणि सतीशला म्हणाली, अहो काच वरती घ्या ना, केस सगळे उडत आहेत माझे. सतीशने आता रागिणीच्या गालावर ना हात फिरवला. रागिणीने त्याचा हात तिथेच धरला आणि त्याला म्हणाली, रूपा आहे ना? सतीशने रागिणीला मागे पाहायला लावलं तर रूपा एकदम गाढ झोपली होती. रागिणीला सतीशने डोळा मारला आणि तसाच तिचा हात गिअर शिफ्टिंगवर ठेवला. सतीश आता मधूनच रागिणीचा हात दाबायचा आणि रागिणीला हे सगळं खूप आवडत होतं. लाजून लाजून सूर झाली होती नुसती. खिडकीतून आता येणारा वारा दोघांना पण वेळ लावत होता. त्यात रागिणीचे वाऱ्यावर भुरभुर उडणारे केस, तिचे ते गुलाबी ओठ सतीशला खुणवत होते. रागिणी सतत तिचे केस एका हाताने मागे सारायची आणि परत ते केस वाऱ्यावर पुढे तिच्या डोळ्यावर यायचे. सतीशने आता रागिणीचा हात सोडला आणि तिचे केस मागे घेतले. रागिणीला आता खूप स्पेशल वाटत होतं आणि तसाच सतीशने त्याचा हात रागिणीच्या ओठांकडे नेला आणि त्याने त्याच्या बोटांनी तिचे ओठ जोरात मॅश केले आणि तेच बोट त्याच्या ओठांना लावलं. रागिणीला म्हणाला, रागिणी थँक्यू सो मच. रागिणी म्हणाली, कशाबद्दल? समजून घेतल्याबद्दल, माझ्या फिलिंग्स न दुखवल्याबद्दल आणि मला आय लव्ह यू म्हणाल्याबद्दल, माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि आय लव्ह यू सो मच रागिणी. सतीशने आता रागिणीचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावरती किस केला. रागिणी सुद्धा सतीशला म्हणाली, सेम टू यू. न मागताच देवाने तुमच्या रूपात मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत, त्या देवाचे पण आभार. रागिणीने आता हळूच रूपाकडे पाहिलं आणि पटकन सतीशच्या गालावर किस केला आणि लाजून चेहऱ्यावरती हात ठेवला. सतीशला आता रागिणीचं खूप हसायला येत होतं आणि रागिणी सुद्धा तिच्या वागण्याला खूप हसत होती. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी असं लहान बाळासारखं किस देतात का? रागिणी त्याला म्हणाली, आता एवढंच भेटणार सध्या. माझ्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं ना, मग सगळं तुमचंच आहे, सगळ्यावर तुमचाच हक्क आहे. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी मी तुला एक कल्पना देऊन ठेवतो. आता घरी गेल्यावर आपलं लग्नसुद्धा होऊ शकतं, कारण की मी लग्न केल्याशिवाय येणारच नाही आणि मला जास्त दिवस असं राहायचं नाही.
दादासुद्धा तयार आहेत, फक्त आईची समजूत घालावी लागेल. रागिणी सतीशला म्हणाली. त्याची काही काळजी करू नका, आईंचं मन मी जिंकेल. काय होईल? काय हो, आईंना काय आवडतं खायला? सतीश रागिणीला म्हणाला. रागिणी, आईला एकदम सर्व गुण संपन्न सून पाहिजे तिच्या मुलासाठी. रागिणी म्हणाली. म्हणजे कशी? स्वयंपाक येणारी, दारासमोर मस्त मस्त रांगोळी काढणारी, तिने लावलेल्या झाडांची काळजी, ती स्वतःच्या मुलांची काळजी घेतात तशी ती झाडांची काळजी घेते, त्या झाडांना जीव लावते. अजून काय? अजून काही नाही, जास्त अपेक्षा नाही तिची. छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. मोठ्यांचा आदर करणारी पाहिजे. सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये आहेत, मला माहिती आहे. आणि रागिणी, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुला लहानपणापासून कधीच आईचं प्रेम भेटलं नाही ना? रूपाला पण भेटलं नाही, पण ते प्रेम माझ्या आईकडनं तुला भेटेल. फक्त आधी थोडासा रागराग करेल ती, पण नंतर जीव लावला ना तर तूच म्हणशील, मला जन्मोजन्मी हीच सासू हवी आहे. रागिणी सुद्धा आता हसायला लागली. सतीशला म्हणाली. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईल. तुमची मान खाली जाईल असं मी काही वागणार नाही आणि सगळ्यांना सिद्ध करून दाखवेल की तुमची निवड ही चुकलेली नाही. सतीश रागिणीला म्हणाला. ती सिद्ध करण्याची काहीच गरज नाही. रागिणी, माझी निवड तशीही चुकलेली नाही आहे. बोलता बोलता सतीशचं घरसुद्धा आलं आणि दादा बाहेरच बसले होते सतीशची वाट पाहत. सतीशची गाडी दिसली तशी दादा लगेच पुढे आले आणि सतीश आला आहे. आईला म्हणाले, सतीश आला आहे, बाहेर ये लवकर. आई पण लगेच बाहेर आली आणि दादा पुढे आले. सतीश गाडीतनं उतरला आणि दादांच्या लगेच पाया पडला. रागिणींनी रूपाला हलवलं आणि रूपाला म्हणाले, रूपा उठ, सरांचं घर आले. रूपा आता डोळे चोळतच उठली आणि दोघी पण बाहेर आल्या. सामान बाहेर काढलं. आईचं लक्ष आधी रागिणीकडे गेलं आणि आई थोडीशी पुढे आली. सतीश आईच्या पाया पडला. रागिणी पण पुढे आली आणि रागिणीने लगेच दादांना नमस्कार केला. आईच्या पाया पडायला गेली. आई म्हणाल्या, राहू देत. बरं सतीश, या आतमध्ये. सतीशने आता रागिणीकडे बघून तिला हातानेच धीर दिला आणि म्हणाला, एवढं काही नाही झालं, चल घरात. दादा सतीशला म्हणाले, चला घरी जाऊन बोलूयात, आधी फ्रेश व्हा. सतीश, रागिणी, रूपा आता घरी आले आणि आई सतीशला म्हणाली, सतीश आधी आवरून घे, मग गरम गरम जेवायला बसूयात. सगळं जेवण करून ठेवलं आहे मी. सतीश म्हणाला, थँक्यू. तुझ्या हातचं जेवण मी खूप मिस करतोय आई. आई आता हसली आणि सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी आणि रूपाला म्हणाला, तुम्ही दोघी जणी आई दादांची जी रूम आहे त्याच्या शेजारी एक रूम रिकामीच आहे, तिथे जा आणि आवरा तुमचं. आई सतीशला म्हणाली, सतीश त्या दोघी कुठे राहणार आहेत, काय करणार आहेत, त्याची काळजी तू कशाला करतोयस? मी आहे ना इथे, मी सांगेल त्यांना. सतीश आता हसला आणि म्हणाला, हो हो आईसाहेब, तुम्ही आहात ना, मग मला काहीच काळजी नाही. सतीश आता त्याच्या रूममध्ये गेला आणि आई रागिणीला म्हणाली, रागिणी कोण आहे तुमच्या दोघींमध्ये? रागिणी आता थोडीशी पुढे आली आणि आईंना म्हणाली, आई मी आहे रागिणी. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.